नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। नमस्कार, हे पहा मुरुडचं चित्र विचित्र झालेलं आहे। हा आता सध्या आपण मार्केट यार्ड रोड ते गुटेनगर या भागात आहोत आणि या ठिकाणी एवढी दुर्गंधी आहे की इथं बोलायचा विषयच नाही। या ठिकाणी सकाळी विद्यार्थी जातात, कामगार जातात, महिला जातात। दुर्गंधीचा एवढा त्रास आहे। आपण आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांनाही विचारूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैभव नाडे आहेत, आपण त्यांना विचारूयात। सर, काय सांगाल, ही जी दुर्गंधी उठली, काय सांगाल? वारंवार पंचायतला निवेदन देऊन, वारंवार इथं तक्रारी पंचायतला करून, जर हीच अवस्था असेल, मागच्या 8-10 दिवसाखालचीच गोष्ट आहे, उपसरपंच हनुमंत बापूंना स्वतः इथं बोलवून त्यांनी स्वतः येऊन साफसफाई केली असताना डबल ही प्रक्रिया जर इथं अशी राबत असेल तर गुटेनगरमधून 200 विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांनी जायचं कसं? दिवसातून 4 वेळेस ती घरला जातात आणि 4 वेळेस शाळेत जातात। वारंवार तिथल्या गावातल्या ग्रामपंचायतला सांगून इथं डुकर, कुणाच्याला कुत्रे मेलेले अशी दुर्गंधी आहे की इथं कॉम्प्लेक्स आहे। त्या कॉम्प्लेक्समध्ये खाण्यासाठी ज्वारी गहू नेण्यासाठी गावातील कमीत कमी 80% लोक ह्या मार्केटला येतील। आल्यानंतर त्या वासाला बघून ह्या मार्केटचा वास उठला आहे, कोणी सर गिऱ्हाईक यायला तयार नाही अशी अवस्था झाली आहे फक्त या दुर्गंधीमुळं। बघा, अतिशय दुर्दैवी ही बाब आहे। या ठिकाणी यांची तळमळ पाहता ते दररोज या ठिकाणी अपडाऊन करतात, शेताकडे जावं लागत असेल आणि लहान विद्यार्थी आहेत। आता सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ही बाईट करत असताना देखील इथं उभं राहत नाही, असं एवढं बेकार अवस्था या मुरुडच्या रोडची झालेली आहे। या ठिकाणी आणखीन काही आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। बघा, त्यांनी तर तोंडाला मास्क लावलेला आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की आपण यांची पण प्रतिक्रिया घ्यावी। काय सांगाल, नाकाला का फडकं बांधलंय? काय वराह मेलेले डुक्कर वास, हां, इथून जाता येतं तर श्वास घ्यावा का नको असं वाटतं। आणि हे किती दिवसापासून असंच चालू आहे? हे तब्बल आता 7-8 वर्षच्या पुढून म्हणजे चालूच आहे। त्याच्यावर ग्रामपंचायत काही ॲक्शन घेताना तुम्हाला कधी दिसली नाही का? आम्ही वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत। आमचं इथं दुकान आहे या कॉम्प्लेक्समध्ये, मार्केट याच्या, पण कंटिन्यू आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे की बाबा इथं मेलेले कुत्रे घर आणून टाकते। एक वेळेस साफ केलं पण प्रत्येक वेळेस नागरिक आणून टाकतात, कधीच ग्रामपंचायतीची दखल घेत नाही। बघा, सगळ्याच्या तीव्र भावना आहेत आणि पुनश्च एकदा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हा काही तुमच्यावर आमचा रोष नाही, आमची काही तुमच्या विरोधात तक्रार नाही, परंतु ही जी लोकांना होणारी परेशानी आहेत, सर्वसामान्याला जायला यायला सध्या अडचण आहे। थोडंसं गावंढळ भाषेत बोलतो, आपणच सुखी नव्हतं रे, गाववालेली करायचं काय? आणि ग्रामपंचायत मग झोपली का काय? असा सवाल या जनसामान्यातून येत आहे। या संपूर्ण न्यूजसाठी तत्पूर्वी या आमच्या न्यूजच्या माध्यमातून नाही झालं, कमीत कमी गावकऱ्यांच्या हितासाठी तरी ग्रामपंचायतीनं निर्णय घ्यावा आणि जे काही मेलेले जनावरं टाकतात त्यांना इथं प्रतिबंध लावावा आणि हे झालेली घाण उचलून त्यांनी कुठंतरी डम्पिंग ग्राउंडला नेऊन टाकावी। अन्यथा काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या स्वखर्चातून या ठिकाणी हे सर्व कचरा आणि ही घाण उचलून ग्रामपंचायतच्या समोर टाकू, अशीही काही जणांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि ही प्रतिक्रिया देणारे पण आमच्या समोर आहेत। मी ग्रामपंचायतला एवढं सांगेल की थोडंसं लक्ष तुम्ही या रोलला द्या आणि ही घाण इथं टाकू देऊ नका, अन्यथा आंदोलन होईल। जनभावना तशी आहे। या संपूर्ण न्यूजसाठी मी लातूर ब्युरो चीफ अनिल टेळे, कॅमेरामॅन केतुल पवार सोबत भारतीय जनमत न्यूज मुरुड। धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज।